कैसा हराया. बडा मजा आया. सहर शेख सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतीये. या पोरीचे व्हिडिओ, या नगरसेविकेचे, आदरणीय नगरसेविकेचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओवर लोक तुफान कमेंट करत आहेत. ते काय कमेंट करतायत, लोकांचं तिच्याविषयी मत काय आहे, हाच मुद्दा आहे आपला आजच्या व्हिडिओचा. आणि माझ्यासोबत माझा सहकारी आहे मयूर आणि मी रचना भोंडवे. न्यूज 18 मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सहर शेख कोण आहे, तिची थोडक्यात पार्श्वभूमी, हे सगळं कशामुळे सुरू झाले, आपण झटपट पटापट जाणून घेणार आहोत. मयूर तुम्हाला सांगेल. नक्कीच रचना, तुम्ही ज्या पद्धतीने जी सुरुवात केली की कैसा हराया, हे जे तिचे जे भाषण आहे ते संपूर्ण फक्त मुंब्रा मतदारसंघामध्येच असेल किंवा त्यात पुरत्याच गाजलेलं नाहीये, तर ते पूर्ण जे भाषण आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये गाजलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते तिने वेधून घेतलेलं आहे पाहायला गेलं तर. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा जो मतदारसंघ येतो, हा मतदारसंघ म्हणजे मुंब्रा आणि कळवा, हा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते म्हणजे शरद पवार गटाचे हा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये हा मुंब्रा जो आहे प्रभाग क्रमांक 30 हा येतो. आणि ह्या भाषणामधून तिनं जे आहे ते जवळपास जितेंद्र आव्हाड यांनाच तो टोमणा लगावलेला आहे. ओके, असं दिसतंय. मग आता ती ज्या प्रभागातून निवडून आली आहे त्यात आणखी कोण कोण निवडून आलं होतं? ते MIMचेच होते की दुसरे कुठले होते? हा, ती ज्या प्रभागामधून निवडून आली तिच्यासह अजून 4 जण जे आहेत, जे उमेदवार होते, जे MIM मधून उमेदवार म्हणून कॅन्डिडेट मधून उभे राहिले होते, ते देखील 4च्या 4 विजयी झालेले आहेत. आता याच्यामध्ये कोण कोण आहे ते आपण सांगतो तुला. की MIMचे नफीस अन्सारी एक होते, त्याच्यानंतर सहर शेख ही स्वतः होती, त्याच्यानंतर शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरी असे हे 4 उमेदवार होते. आणि हे 4च्या 4 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत, चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. त्यामुळे ही जी चर्चा आहे ना मुंब्र्यामध्ये, ती खूप होते आणि खूप गाजते. ओके, पण मग त्यांचा म्हणजे तिच्या भाषणामध्ये तिने जितेंद्र आव्हाडांनाच का टार्गेट केलं? म्हणजे तिचं म्हणजे ते काही इतिहास आहे तसा की काय? म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि ओके, त्याची जर थोडीशी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर सहर शेख, मी तिचं नाव जरा अर्थच सांगतो की पहाट असं म्हटलं जातं. पहाट म्हणजे तिने असं दणदणीतच पहाट दाखवलेली आहे सर्व विरोधकांना. आणि तिच्या वडिलांचा जो वाद आहे किंवा हा जो वाद होतोय आता सध्या ती चर्चेत आहे, ती कशामुळे तर तिची जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर ती राजकीय पार्श्वभूमी आहे. म्हणजे तिचे जे वडील आहेत युनुस शेख हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यापासून युनुस शेख हे त्या मुंब्रामध्ये त्या जो मुंब्रा ब्लॉक आहे त्या मुंब्रा ब्लॉकचे ते अध्यक्ष होते. युनुस शेख हे मुंब्रा ब्लॉकचे ते अध्यक्ष होते. आणि ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे हे चांगले मित्र आहेत, खास मैत्री आहे यांची. ते खूपच चांगले मित्र आहेत. खूपच चांगले मित्र आहेत. परंतु त्यांचं जर आपण पाहिलं तर भाषण हे गाजलेलं होतं. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष केलं होतं. युनुस शेख यांनी तिच्या वडिलांनी, कारण की खोटी आश्वासनं दिली. कारण की का तर ही जी आहे त्यांची जी मुलगी सहर शेख, तिचं असं म्हणणं होतं की त्यांनी जो आम्हाला आहे शब्द दिला होता की आम्हाला उमेदवारी द्यायचा, हा तिकीट देण्याचा शब्द दिला होता, परंतु तो त्यांनी शब्द मागे वळवला. त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडला आणि त्याच्यानंतर त्यांनी MIM मध्ये प्रवेश केला. आणि MIM मधून त्यांना तिकीट मिळाली आणि तिकीट मिळाल्यानंतर त्या चांगल्या मताधिक्याने जे आहेत त्या विजयी झाल्या. त्याच्यामुळे हा जो वाद आहे ना युनुस शेख म्हणजे तिच्या वडिलांचा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा, हा खूप आता टोकाला गेलेला आहे असं एखाद्या वेळेस म्हणायला लागेल. कारण की तिच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या भाषणातून असं म्हटलं होतं की जे म्हणजे झुटा जितेंद्र इथपर्यंत जो वाद आहे ना, तो इथपर्यंत वाद पूर्ण टोकाला गेला होता. म्हणून तिने तिच्या भाषणात म्हणून तिच्या भाषणात जे आहे ते तिने जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला की कैसा हराया असे जे आहे ते तिने असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी आहे ना राजकीय संघर्षाची जी पार्श्वभूमी ही तिची आहे आणि तिच्या वडिलांची आहे. ओके, तिच्या तुमच्या माहितीसाठी तिचे आपला आजचा मुद्दाच आहे की तिचे व्हिडिओ जे आम्ही पोस्ट केले होते त्या खाली बऱ्याच कमेंट आल्या. त्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि तुम्हाला त्या कमेंट्स विषयी काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. शाहिद जामदार म्हणून एका माणसाने कमेंट केली आहे, युजरने कमेंट केली आहे यूट्यूबवर, मेरे बहन सबको सपोर्ट करना, हिंदू और मुसलमान सबका साथ देना, सबका विकास करना. म्हणजे लोकांना असं वाटतंय की तिने जे तिच्या भाषणात टार्गेट केलं की एका ठराविक कम्युनिटीला टार्गेट केलं असं काही लोकांना वाटतंय. तर त्या लोकांनी अशी कमेंट केली की बाबा तू सगळ्यांना सपोर्ट कर, सगळ्या कम्युनिटीला सपोर्ट कर. बरोबर. एक सेफ नावाचं अकाउंट आहे, त्यांनी कमेंट केली की आत्ता कुठे गेले राज ठाकरे साहेब, हिला बोला म्हणावं मराठीत. म्हणजे सहर शेखने जे भाषण केलेलं आहे ते तिने अख्खं हिंदी आणि इंग्लिश असं मिक्स केलेलं आहे. तर
त्यावर पण युजर जे आहेत किंवा म्हणजे सोशल मीडियावर जे लोक सोशल मीडिया वापरतात त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आता कुठे गेलेत लोक, का सगळ्यांना मराठी बोला म्हणून सांगता, मग सहर शेख मराठीत का नाही बोलत आहे? बरोबर. तुम्हाला याविषयी काय वाटतं की सहर शेखनी तिचं जे भाषण केलं ते मराठीत करायला हवं होतं की इंग्लिशमध्ये करायला, म्हणजे मराठीत करायला हवं होतं का, हे तुम्हाला वाटतं का? आणि आमचा काल एक शो झाला बडे मुद्दे, खूप फेमस शो आहे आमचा तो. त्या बडे मुद्देमध्ये सुद्धा सहर शेख स्वतः आली होती, ज्याचा व्हिडिओ आम्ही इथे या व्हिडिओच्या शेवटी लावूच. त्यात ती म्हणाली होती, तिने याचं कारण सांगितलं की तिने मराठीत भाषण का नाही केलं. ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तिसरी एक कमेंट आहे की मुंबई के सारे हिंदू वोटर्स ध्यान से सुनो, पूरा सुनो इस व्हिडिओ को. म्हणजे लोकांनी थोडक्यात या तिच्या भाषणाच्या खाली डायरेक्ट कम्युनिटीवरच बोललेत की हिंदू लोकांनी हे भाषण ऐका, मुस्लिम लोकांनी हे भाषण ऐका, वगैरे वगैरे. आता आणखी एक कमेंट आली आहे की हक्क, दुश्मन, हरा रंग ही कसली भाषा आहे? म्हणजे सहर शेखने तिच्या भाषणात असे खूप शब्द वापरले की बाबा हिरवा रंग करून टाकू, हक्क, दुश्मन, वगैरे वगैरे. तर तेही काही लोकांना अजिबात पटलेलं नाहीये. तुम्हाला तिच्या भाषणाविषयी काय वाटतं? तुम्हाला वाटतं का की तिने असे काही आक्षेपार्ह शब्द वापरलेत? तुम्हाला जर वाटत असेल तर ते शब्द कोणते आहेत तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तेच रचना, अजून मयूरकडे 2-3 कमेंट आलेले आहेत. त्याच्यापैकी एक जे मेहबूब आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सबके साथ सबका विकास होना चाहिए, म्हणजे सगळ्यांसोबत सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची कमेंट आहे. आणि तिला ज्या आहेत त्या बऱ्याच कॉंग्रॅच्युलेशनच्या म्हणजे शुभेच्छा म्हणून म्हणजे लोक खुशही आहेत की खुशही बाबा आहेत. वा मस्त. फक्त लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर कम्युनिटीला तुम्ही डिवचू नका. ओके. म्हणजे असं म्हणतात ना की एक कमेंट आहे याच्यामध्ये की कुठे गेले, हा, द कॉंग्रॅच्युलेशन बट सपोर्ट बोथ कम्युनिटी नॉट ओनली मुस्लिम, ही जी आहे ती अशा प्रकारची कमेंट सुद्धा लोकांनी जी केलेली आहे. पण बऱ्याच तिला जे आहेत ते सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, सगळ्या नेटकऱ्यांनी. आणि एक जी आहे ती अजून कमेंट व्हायरल होते ती म्हणजे बुरका हिजाब कहा है, असा प्रश्न जो आहे तो तिला विचारण्यात आलेला आहे. कारण की तिने थेट भाषण जे आहे ते तिने गाजवलेलं आहे संपूर्ण स्टेजवर आपण पण पाहिलं. लोकांचं असं म्हणणं आहे की ते भाषण सुद्धा तिने हिजाब घालून द्यायला हवं होतं. हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे की सोशल मीडिया जे लोक वापरतायत, म्हणजे तुम्ही आहात, आमचा व्हिडिओ बघताय, तर तुम्हाला काय वाटतं, खरंच सहर शेखने हिजाब घालून भाषण द्यायला हवं होतं का की नाही द्यायला पाहिजे? तुमचं मत काय? आमचं मत तर आम्हाला माहितीये, तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा. येस. आणखी काही कमेंट आहेत तुझ्याकडे? माझ्याकडे आणखी काही कमेंट आहेत. त्यात बऱ्याच लोकांनी माशा अल्लाह बहुत खूबसूरत. बरं, एक खूप महत्वाचं, सहर शेख जेव्हा भाषण करत होती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तिचं जे गाजलेलं भाषण आहे, त्या भाषणात तिची जी सुंदरता आहे त्याचं पण भरपूर कौतुक झालंय. म्हणजे खाली लोकांनी खूप कमेंट केल्यात की ह्या खूप सुंदर दिसतात, किंवा तिच्या दिसण्यावर सुद्धा लोकांनी फार कमेंट केलेल्या आहेत. चांगल्याही कमेंट आहेत आणि हिजाब घाला वगैरे अशाही काही कमेंट आहेत. ज्या कशा वाटतात तुम्हाला तेही आम्हाला कळवा. पण रचना, आपण तिचं वय जर बघितलं तर मला तिचं वय पण जास्त असं दिसत नाही. मला तिचं असं वय वाटतं तिचं वय 22 आहे. सहर शेख यांचं वय फक्त 22 आहे. अजूनही काही कमेंट आहेत की काय थँक्यू, आणि तिला काही लोकांनी सल्ले पण दिलेत की बी ऑनेस्ट पॉलिटिशियन, आणि फेअर जस्टिस मीन्स फेअर अँड जस्टिस फॉर ऑल सेक्शन्स विदाउट डिस्टिंक्शन बिटवीन रिलिजन, कास्ट आणि क्रीड. म्हणजे मतदार जे आहेत किंवा जे कमेंट म्हणजे सोशल मीडिया युजर जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सहर शेखने सगळ्यांचा जातपात न पाहता, रिलिजन न पाहता त्यांना न्याय द्यावा, त्यांच्यासाठी काम करावं आणि प्रामाणिक राहावं कामासाठी. म्हणजे एकाच कम्युनिटीला म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की एका कम्युनिटीला त्यांनी असं बोलू नये वगैरे वगैरे. तर आता या सगळ्यात सहर शेख जी आहे तिची मी थोडक्यात माहिती सांगते. त्यांचं वय जे आहे ते 22 वर्षे. शिक्षण सहर शेखचं BMS आहे, बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज, ही पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली आहे. आणि नामनिर्देशन पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय म्हणून कार वॉशिंग सेंटर म्हणून नमूद केला होता. आता हा सगळा जो वाद आहे, लोक जे खाली कमेंट करतात की तुम्ही एका कम्युनिटीला टार्गेट करू नका वगैरे वगैरे, तर हा वाद काय की सहर शेख यांच्या भाषणातील पूर्ण मुंब्रा हिरवा करून दाखवू या विधानावर राजकीय वर्तुळात पूर्ण मुंब्रा मी हिरवा करून दाखवते असं जे त्यांनी विधान केलं होतं जिंकल्यानंतर, जी त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणात त्यांनी जे हे वक्तव्य केलं होतं त्यावर बरेच आरोप प्रत्यारोप झाले. पण सहर शेख यांचं त्यावर एक प्रतिक्रिया सुद्धा आली आहे. त्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात की माझं जे विधान होतं, हिरवा हा आमचा पक्षाचा रंग आहे आणि याचा कोणत्याही धर्माशी मी अर्थ जोडलेला नाहीये.
संविधान कुठेही हिरवा मुस्लिमांचा आणि भगवा हिंदूंचा आहे असं सांगत नाही. माझं वक्तव्य धर्माशी संबंधित नाही, माझा विचार धर्मनिरपेक्षतेचा आहे असं स्पष्टीकरण सहर शेख यांनी दिलंय. नक्कीच असं ना, मला असं वाटतं की सहर शेख यांनी फक्त आपलं मत असेल किंवा जो राग असेल म्हणजे असू शकतं. याच्यात विरोधकांचा, काहीही, तो फक्त त्यांनी तो त्या भाषणातून काढलेला हा असेल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी जे म्हणाले ते राजकीय माझं वक्तव्य आहे. म्हणजे मला त्यांना सडेतोड उत्तर द्यायचं होतं म्हणून मी दिलं. मी काय धर्माचा वगैरे विचार केला नाही. आणि बरोबर. हिंदूंचा भगवा कलर आहे आणि मुसलमानांचा हिरवा आहे असंही माझं काही मत नाहीये असं स्वतः सहर शेख सुद्धा म्हणाल्यात. तर असं सगळं आहे. तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुला मला थोडं असं सांगायचं आहे की आता त्या नवनिर्वाचित आता नगरसेवक आहेत आणि हा नवा चेहरा आहे. तर मला असं वाटतं तिला काम करण्यासाठी जे आहे ते अनेक आव्हानांना जे आहे ते सामोरे जावं लागणार आहेत. लोकांचे प्रश्न असतील किंवा जे स्थानिक लोकांचे जे प्रश्न असतील ते आता त्या कशा हाताळणार आहेत हे देखील पण जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला या नवीन नगरसेविकेबद्दल, नवनिर्वाचित नगरसेविकेबद्दल नेमकं काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका. आणि आम्ही तो व्हिडिओ याच्या नंतर अटॅच करतोय बडे मुद्देचा, आमच्या शोचा, ज्यात त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे की बाबा मी मराठीतून भाषण का केलं नाही किंवा त्यांना काय वाटतं, लोकांनी त्यांच्या भाषणावर कमेंट केली आहे. एकूण तो व्हिडिओ आम्ही याच्या पुढे लावतोय. Of course, I agree with that and I accepted whatever you were saying. पैगंबर भाई को मैं ये बताना चाहती हूँ की तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला आणि आमच्या लोकांना मराठी नाही येत सर. सिर्फ प्रॉब्लेम ये ग्रामटिकल मिस्टेक. मराठी लैंग्वेज की अस्मिता और सभ्यता ऐसी है कि मैं उसकी डिसरिस्पेक्ट नहीं करना चाहती हूँ कोई भी ग्रामेटिकल एरर करके. नाही काही नाही, काही बिंदास बोला, स्टेटमेंट बोला. बाहेरच्या देशातले लोक येऊन बोलतात 2-3 ओळी, आपलं काही अडचण नाही. आम्ही समजून घेऊ. कोई भी बात नहीं करता. बरोबर, आपण त्याच्यावर नको. कुछ बोलता नहीं है. भाषणामध्ये तुम्ही संविधानाचं नाव का घेत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. भाषणला का जज केलं माझ्या? का तुम्ही एकही भाषणला तुम्ही जज केलं? असं कसं? 3 दिन ही हुआ है निवडणूक होके, इलेक्शन के रिजल्ट आके 3 दिन में पूरे इंडिया ने मेरे को जज कर लिया कि नहीं किया. उसके पहले की सब स्पीचेस उठा के देखो. तुम इतना अपने लोगों को अगर समझ रहे हो, जान रहे हो, तो उसके पहले की स्पीचेस उठा के देखो. न्यूज 18 मराठीला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.